तर नमस्कार मंडळी, आपल्याकडे जी गाडी आज आपण चॅनलवर दाखवणार आहोत ती आहे ब्रेझा 2022चं मॉडेल आहे। स्मार्ट हायब्रिडमध्ये येते। स्मार्ट हायब्रिड आहे। आपण याच्यामध्ये CNG किट इन्स्टॉल केलं आहे। मिजोचं सिक्वेन्शियल प्रॉपर कपलर टू कपलरवाला जो ECM येतो तो आपण त्याच्यामध्ये इन्स्टॉल केलेला आहे। आणि सर आले जुन्नरवरून, तर सरांनी मला वाटतं आपले आज जे कस्टमर आहेत क्रेटाचे जे राऊत त्यांचं रेफरन्स घेऊनच आले तुम्ही, म्हणजे त्यांच्याकडे बघून किंवा त्यांना विचारून त्यांची गाडी जुन्नरचीच होती ते बघून सर मग आपल्याकडे आलेत। तर कशासाठी, म्हणजे काय कारण होतं की इथपर्यंत यायचं, म्हणजे जुन्नरवरून इथपर्यंत येण्याचं काय कारण होतं? कारण म्हणजे आपल्याला प्रॉपर फिटिंग पाहिजे होती, प्रॉपर फिटिंग, परत पिकअप सगळं व्यवस्थित पाहिजे होतं। आणि काय करतात काय युट्यूबर काय करतात, आपलं मित्र म्हणून कोणचा पण पुढे घेऊन म्हणून तुम्ही आम्हाला, त्यासाठी मी तुमच्याकडून नंबर मागितला, तो तुम्ही नंबर दिला, याच्यावर मला थोडी खात्री पडली। मग मी त्यांना फोन केला, राऊत म्हणून आमचे जवळचे गाववाले, त्यांची क्रेट आहे। मग त्यांनी सांगितलं व्यवस्थित रिव्ह्यू दिला, मग त्याच्याने आम्ही आलो। नाही तर काय करतात आपलाच माणूस उभा करून, म्हणजे मला सांगायचंय, मला युट्यूबवर बऱ्याच लोकांना असं वाटतं, पण आमच्याकडे असं काही करत नाही, म्हणजे गरजच पडली नाही आजपर्यंत की तसं काही करायची। जे काही रिव्ह्यूज आहेत, जे काही ओनर गाडीमध्ये दिसत आहेत ते त्यांचेच गाड्या आहेत, त्यांचेच आहेत। बऱ्याच वेळा वाटत नाही असं वाटतं, कारण युट्यूबवर बऱ्याच वेळा तसंच चाललेलं असतं, तसंच चाललेलं आहे। आणि म्हणजे CNG मध्ये तर करावं लागत नाही, म्हणजे आम्हाला तरी लागलं। बाकीचं तुम्ही ज्याच्यासाठी आला होता ते सगळं मिळालंय का? एकदम एक नंबर काम झालं। क्वालिटी बिलिटी, मित्र पण म्हणला, मित्राची पण गाडी होती आधी ती त्याची काय फिटिंग अशी नव्हती, तुमची फिटिंग वगैरे व्यवस्थित प्रॉपर आहे। म्हणजे माझं पण डिकीत जागा राहिलेली, डिकी पण ते CNG दिसत नाही, ते कटबीट करून व्यवस्थित लावलेलं, व्यवस्थित काम। म्हणजे मला म्हणायचं की त्यांनी त्यांची बाहेरून फिटिंग केलेली TIV होती त्यांच्याकडे, त्यामुळे त्यांना माहिती होतं की फिटिंग क्वालिटी काय असते, त्यामुळे आलं बघितल्यावर लगेच म्हणला काम व्यवस्थित झालंय। नाही तर ते सगळं असं वायरी बिरे मोकळ्याच होत्या त्याच्या गाडीच्या। आता मला सांगा, गाडी चालवली आपण किती, साधारण 15-20 किलोमीटर चालवली असेल? 15 किलोमीटर झाले। तर काय परफॉर्मन्सचा रिपोर्ट आहे? नाही, एकदम पेट्रोल वानीच, काय जाणवत नाही, म्हणजे पेट्रोल वर चालते का CNG वर चालते असं काही जाणवत नाही, व्यवस्थित चालते। म्हणजे गाडीचा परफॉर्मन्स वगैरे दोघांनी पण चालतो? मित्रांनी पण चालवली, मी पण चालवली, एकदम व्यवस्थित। तर गाडीचं आपण आता म्हणजे सरांचा फीडबॅक बघितला आपण, नेहमी फीडबॅक घेतो आणि मग फिटिंग क्वालिटी दाखवतो। तर फिटिंग क्वालिटी पण बघून घ्या। व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। मी एकदा काय करतो, गाडीची फिटिंग क्वालिटी स्मार्ट हायब्रिड 1.5चं इंजिन याच्यामध्ये येतं, ते मी फिटिंग कशी झाली आहे, इंजिन बे कसा दिसतो ते दाखवतो आपण नेक्स्ट। अशा प्रकारे हा गाडीचा ब्रेझा स्मार्ट हायब्रिड हिचा इंजिन बे दिसतोय आपल्याला। म्हणजे गाडीमध्ये जे काही तिचे कंपोनेंट सगळे असतात ते इंजिन बे असा या प्रकारे इंजिन बे दिसतो। आपले जे काही लावलंय आपण त्याच्यामध्ये आपण हा फिलिंग वॉल लावलाय, त्याच्यानंतर त्याची जी पाइपिंग आहे ती आपण बघू शकतो व्यवस्थित आखीव रेखीव, त्याचं जे काटकोन त्रिकोण जसं काय आपण म्हणू शकतो की त्याला किती आखीव रेखीव व्यवस्थित पद्धतीने त्याला बेंडिंग वगैरे झाली आहे। या ठिकाणी आपण तो रिड्युसर लावलाय, त्याच्या समोर मॅप सेन्सर, रिड्युसर, आणि ही जी सगळी दिसते आपल्याला ही सगळी आपली CNGची वायरिंग आहे। म्हणजे आपण जवळून बघू शकतो, म्हणजे माझा इथून या ठिकाणी ECM लावलाय। ECM लावण्यासाठी प्रॉपर ब्रॅकेट बनवलंय, म्हणजे तो हलणार नाही, एकदम व्यवस्थित, म्हणजे एकदम प्रॉपर आपण याच्यासाठी ब्रॅकेट बनवतो ते ब्रॅकेट लावलंय। वायरिंग बघू शकतो, सगळी वायरिंग, म्हणजे पाठीमागच्या बाजूला जे इंजेक्टर लावले, इंजेक्टर लावण्यासाठी क्लिपिंग वगैरे सगळे व्यवस्थित केले, आणि ते जे इंजेक्टर फिक्सिंग केलंय आपण, तो त्याच्यावर जो माउंट केलाय त्याच्यासाठी आम्ही फॅब्रिकेटेड ब्रॅकेट बनवतो, म्हणजे त्याच्यामुळे जो इफेक्ट येतो किंवा त्याची जी लाईफ राहते कंपनीसारखी लाईफ राहणार आहे। फॅब्रिकेटेड ब्रॅकेट प्रॉपर डिझाईन करून आपण त्याच्यासाठी बनवलेलं आहे। तर अशा प्रकारे आपण इथं बघू शकतो बॅटरीचे कपलर सुद्धा आपण प्रॉपर इन्सुलेट केलेले ते इकडनं या ठिकाणावरून। इथं बॅटरीचा हा फ्यूज असतो आपल्या CNG सिस्टमचा, तर त्याच्यामध्ये त्याला सुद्धा आपण प्रॉपर इन्सुलेट केलं। म्हणजे ही वायरिंग बघू शकतो आपण, हे सगळं जे वायरिंग दिसतंय ते सगळं वायरिंग आपलं CNGचं आहे। म्हणजे पाठीमागं जाणारं, आतमध्ये जाणारं वगैरे सगळं जे काही गाडीला या ठिकाणी आपण जो आतमध्ये स्विचसाठी जातो तो सुद्धा प्रॉपर इन्सुलेट केलं आहे। हे सगळं वायरिंग या ठिकाणी आपण टेम्परेचर स्विच, या ठिकाणी खालून आलेली सगळी पेट्रोलच्या लाईनच्या बरोबर पाईपलाईन, अशा प्रकारे इथून ते व्यवस्थित आखीव रेखीव इकडनं, आणि पाठीमागची वायरिंग बघितली तरी सगळी टोटल वायरिंग जी आहे ती या ठिकाणावरून गेलेली आहे, आणि एकदम परफेक्ट। पाठीमागचं मी दाखवतो, स्विच कुठं लावलाय तो दाखवतो। या ठिकाणी आपण तिला स्विच इन्स्टॉल केलंय मिजो, त्याच्यानंतर हा गाडीचा बूट स्पेस एकदम व्यवस्थित त्याला इन्स्टॉल केलं। त्याचं सगळं स्टेपनी वगैरे ओरिजिनल जागेवर, जॅक, त्याचे सगळे जे इक्विपमेंट असतात, पाने वगैरे सगळे त्याच्या पाठीमागच्या बाजूला आपण व्यवस्थित त्याचे प्लेसमेंट केलेले आहे। तर अशा प्रकारे गाडी सगळी फिटिंग झाली आहे।
डिलिव्हरी करतोय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.